नमस्कार. शूट करायला चालू केलं की आपटापटी चालू होतं बघा आजूबाजूला. काय सुजलेल्या भोपळ्यासारखं असं वाटलं मला. माझं थोबाड एवढं भयानक झोप झालं ना म्हणजे आज विचारू नका. शनिवार होता, आठवड्याभराची झोपच पूर्ण केली बघा मी. काय करायचं, मजदुरी करायला लागते हो पोट पाण्यासाठी. तर हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी माझं फेवरेट स्किन केअर रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये फक्त 2च प्रोडक्ट आहेत. ते 10,000 रुपयाला कुठेही तुम्हाला मिळू शकतो. तर जास्त लांबड न लावता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. अभी मजा आएगा ना भिड़ो. सगळ्यात आधी छिपळून चोळून घेऊ. मोस्ट इम्पॉर्टंट हे काय आहे, पार्लरवाल्यांना काहीतरी मी वेगळंच सांगितलेलं आणि काय मी तेरे नाम कट करून ठेवलं बघा. अगं आयुष्यात जेवढा गुंता आहे ना त्यापेक्षा कमी गुंता आहे केसात आहे बघा. अम्मा घे. पहिला तुमचं सगळं जिपऱ्या मागं करून घ्या. बेल्ट असला तर बेल्ट लावा. सगळ्यात आधी कुठलंही स्किन केअर रुटीन करायच्या आधी ना फेस वॉशनं थोबाड धुवून घ्यायचं. तुम्ही निर्मा साबणात पण धुवू शकता, पण मी फेस वॉशने धुते. माझ्याकडे आहे नगळं आहे. काय करायचं, करायला लागते सगळ्या गोष्टी. वया म्हणून ना ह्या गोष्टी करायला लागतं बाबा. असलं काय असेल एस्थेटिक दिसण्यासाठी तुम्ही हे घालू शकता. एकदम ट्रेंडिंगमध्ये आता हे. मी मागच्या वर्षी आमच्या मिरजेच्या उसातनं घेतलेलं. 20 रुपये म्हटलेले, मी 10 रुपयाला घेतलं. तर ह्या 2च गोष्टी आहेत ज्या मी वापरणार आहे. झालं काय झालं गं नाकात खाजवाले कधीपासून शेगोड येणार काय. तर हा स्क्रब आहे. स्क्रब 10 रुपयाला. आणि हे फेस पॅक आहे. पहिला स्क्रबिंग करायचं, मग फेस पॅक लावायचं. डायरेक्ट कोरड्या चेहऱ्यावर मी अप्लाय करणार नाही. पहिला चेहरा जरासा ओला करून घेऊ. स्क्रबिंग केलं ना काय होतं माहिती का, मला एक अनुभव आला की आला तोंडात गेलं सगळं. स्क्रबिंग केलं ना काय होतं माहिती का की मला वाटतं म्हणजे एकदम स्किन आहे ना सॉफ्ट असं एकदम कान असं बरं वाटतं. हे मी मागच्या वर्षी स्किन केअर केलं होतं बरं का 2024ला. डायरेक्ट 25. थोडं अमाऊंट घ्यायचं आणि हळूवर हाताने करायचं. आपला चेहरा आहे समजून स्क्रब करायचं. पहिला सगळीकडे लावून घ्या. हे बघा, हे माझं मी करते जी पद्धत मी सांगणार आहे. तुम्ही तुमचं कसे बी लावा, कसे बी घासा, त्याशी काय आपल्याला लेन देन नाही. मला असं वाटतं स्किन केअर केलं पाहिजे. काय सांगू, एका ठराविक वयानंतर हे आपल्या थोबड्यावर तर सगळं शानपणा दिसायला लागतं. फोड्या उठल्या, ब्रेकआउट झाले, रिंकल्स झाले. हे सगळं व्यवस्थित झालं नाही 10-15 मिनटं स्क्रब करा आणि सगळं झालं ना धुवून टाका. मस्त पैकी. प्लीज माझा चेहरा इग्नोर करा बरं काय. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन डरना मत मैं छू. सगळं झालं की पहिला तुमचं थोबाड धुवून घ्या. वेगळा पट्टा काढलं, लय दुखायचं डोकं. आता काय तर पट्टा घातला ना माझं डोकं लगेच दुखतं बघा. एक तर पहिलाच डोकं कमी, त्यात हाय ते बी दुखते. फेस पॅक लावून घेऊया. काहीतरी सापडत नाही असल्या वेळेत. सस्ते नशे. आणि जोपर्यंत माझा थोबडा वळलेला POP सारखा होत नाही तोपर्यंत मी ह्याला ठेवणार आणि मग धुवून टाकणार. एक लक्षात घ्या, तुम्ही रेग्युलर स्किन केअर रुटीन करणं फार गरजेचं आहे. कारण आता हल्लीचं पोल्युशन बघताना आपल्या चेहऱ्याची एकदम वाट लागली. त्यामुळं स्किन केअर रुटीन करणं हे आता इम्पॉर्टंट झाले सगळ्यांना. सगळ्या केलं पाहिजे, फिमेल मेल सगळेच. फेस पॅक वाढल्यानंतर चेहरा धुवून घेतला मी मस्तपैकी. आता मॉइश्चरायझर लावणार. मॉइश्चरायझर लावणं पण फार कंपल्सरी बरं का. रात्री झोपताना वगैरे किंवा असलं स्किन केअर रुटीन वगैरे केलं की लावलं पाहिजे. एक जण सिरम लावतात, आपण तसलं काय लावत नाही, ओनली मॉइश्चरायझर. तर हा होता माझा गरिबांचा स्किन केअर रुटीन. तर हा माझा वैयक्तिक आहे. माझं बघून काय तर करायला जाशील अजून पण सांगते मी. काय तर जळलं फुटलं तर आपल्यावर नाव घ्यायचं नाही. ओके. सगळ्यांची स्किन टाईप वेगवेगळी असते, त्यामुळं सगळ्यांनी आपापल्या बघूनच स्किन केअर रुटीन फॉलो करायचं. तर मला हे सूट झालं त्यामुळे मी हे फॉलो करते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके. आणि माझ्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद द्या. माझ्या छोट्याशा चॅनलला खूप सपोर्ट करा. असंच तुमचा प्रेम माझ्यावरती राहू दे. ओके, बाय, धन्यवाद.